जरा जाऊन बघ किचनचे काय हाल झालेत ते. एवढं किचन सगळं उकिरडा झालाय, किचनचा उकिरडा. पण तुझी बायको साफ करायला मागना. वैदी, हे खरं आहे काय? हो, किचन बद्दल ते जे काही बोलतात ते सगळं खरं आहे. पण किचन मधला पसारा कोणी केलाय हे तू त्यांनाच विचार ना. सगळं स्वतः करायचं आणि दुसऱ्यांवर बोट ठेवायचं हे अत्यंत चुकीचं आहे. तुझा विश्वास बसणार नाही ना. ये, मी तुला दाखवते ह्यांनी काय केलंय ते. ये ये ये. ये ये ना, मी तुला सांगते. बघ काय म्हणजे? बघ किचनची काय अवस्था करून ठेवली आहे. बघ. अयो, काय केले? अरे देवा, अरे तू काय माझ्याकडे असं बघतोयस? चला का ते, हे काय केलेस तू? काय वेळ लागलाय का तुला? सगळं किचनची नासधूस करून टाकलीस का? बरं मला सांग, हे किचन विस्कटेपर्यंत असं काय झालं होतं? एवढा कसला राग आला तो तुला? विचार, तुझ्या बायकोला विचार की मला रस्त्यात लाथा पाडून मारणार, उलट बोलणार. मग मला राग. मग मी सगळं किचन उद्ध्वस्त करून टाकलं. अगं तू काय करतेस? तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? हा, आणि ती असं का करेल ग? काहीतरी कारण हवं असतं तुला भांडायला. अगं चुकून लागला असेल पाय, म्हणून तू काय रागाच्या भरात किचन विस्कटून टाकशील काय? सगळी धान्याची नासधूस करून टाकलीस का? माईंची शिकवण विसरलीस काय तू? अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं आणि सगळं अन्नच नासधूस करून टाकलंस. हे जर माईंना काढलं ना, लई वाईट होईल. माईची भीती दाखवून तू बरोबर बायकोची बाजू घेतोयस बघ. नाही, बरोबर आहे रे, बरोबर आहे. आता बायको आल्यावरती बहिणीवरची माया कमी होणारच ना. होऊ दे चांगले. हे बक्षाला का ते, मी कोणाचीच बाजू घेत नाहीये. मला जे दिसतंय, जे योग्य वाटतंय तेच मी बोलतोय. रागाच्या भरात वेडेपणा केलायस तू, कळतंय का तुला? तेजप्रताप, तर मला काही बोलले असताना तरी मला खरंच काहीच वाटलं नसतं. पण किचन मध्ये नासधूस करण्याची काहीच गरज नव्हती. अरे त्यावर मी त्यांना इतकंच म्हटलं की ज्यांनी तो पसारा केलाय त्यानेच तो आवरायचा. काय चुकीचं म्हणाले मी? एक मिनिट वैदी, चला का ते, आता तू पण कशाला विषय वाढवतेस? तूच केलंस ना, मग घे ना आवरून सगळं. बया, काय भुरळ पाडलीस ग माझ्या भावाला. असं वाघासारखा वाघ होता, फार तुझ्या ताटाखालचं मांजर करून ठेवलेस त्याला. मांजर व्हायला ताटा शिल्लक ठेवलेस का तू? सगळी नासधूस करून टाकलीस. हे बघ, आता विषय वाढवू नकोस, शांतपणे सगळं आवरून घे, नाहीतर फोटो काढून मी माईंना पाठवी ना. आवरून घे सगळं. तेजा, मूळ झाले सगळं. तेजा माझा भाऊ पण ना, भाऊ पण माझा तसलाच. तेजप्रताप, ऐक. आधी मला सांगा, हा सगळा काय मॅटर आहे? आणि एवढं सगळं होईपर्यंत काय झालं होतं एवढं? असं एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे तेजप्रताप, पण मी खरं सांगते तुला, मी मुद्दाम काही नाही केलंय आणि मी काही चुकीचं नाही केलंय. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? खरं सांग, आहे ना? हो आहे, ऑलवेज. मग झालं तर बरं, ऐक ना, मी तुला सकाळी एक फोटो पाठवला होता, तू बघितलास का? हा, ते जरा गडबडीत राहिलं मी. एक मिनिट थांब, एक मिनिट. हा, मी आलेच. एक मिनिट. काय?
माई दीदी हे लहानपणीतले फोटो, हे सगळे फोटो कुठे सापडले तुम्हाला? स्टोर रूम क्लीन करत होते ना तेव्हा सापडले. बघ बघ किती निरागस दिसतोयस तू. अप्पा, एक मिनिट थांबा, एक मिनिट. हे बघ काय सापडलं. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता तुझ्या वडिलांना. किती मोठं कार्य असेल ना त्यांचं. खरंच कौतुकास्पद आहे. आप्पासाहेब गोविंदराव मक्तेदार, गुरुजी, बाप माणूस होता हो तुम्ही. जसायला पाहिजे होतं तुम्ही आप्पा. खूप अभिमान वाटत असेल ना तुला त्यांचा. मग आमच्या आप्पांची सर कोणालाच नाही. तेजप्रताप, परवा त्यांची जयंती आहे. आपण ती सेलिब्रेट करूया का? नाही नाही, उगीच तसलं काय करायला नको. नाही म्हणजे ते माईंना नाही आवडणार. नवीन रीत सुरू केल्यासारखं होईल ते. माईंना आवडणार नाही असं काय करायला नको. असं का बोलतोयस आणि का नाही आवडणार? माई साहेबांचे पती होते, ते तुझे वडील होते. तेजप्रताप, एवढं मोठं कार्य आहे त्यांचं आणि त्यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही, काही चर्चा करत नाही, त्यांचा विषय काढत नाहीत. इतक्या मोठ्या घरात त्यांचा एक फोटो नाहीये तेजप्रताप. माहिती, सगळं माहितीये. परवा त्यांची जयंती आहे हे माहिती आहे, मी कधीच विसरत नाही. पण हे सेलिब्रेशन वगैरे काही नको. नाही नकोच ते. तेजप्रताप, तेजप्रताप ऐक ना. एक हा बाबा पण कुठं जाऊन बसलाय ना काय माहिती. जळगावला गेलाय म्हणा. जळगावला खरंच जळगावला गेलाय का कुठं तांगड्या पसरून बसलाय काय माहिती. इथं माझ्यासोबत काय घडतंय काय नाही, कशा साधा एक चौकशीचा फोन पण नाहीये. बाई बोला की. कुठे हो तुम्ही? ड्युटीवर. कुठं असणार? ड्युटीवर आहे. खरंच ड्युटीवर आहे का कुठं तांगड्या उताना करून झोपलेत? आणि गाडीत CCTV लावला काय? नाही, बाहेर लावला असेल. बाहेर बी नाही. हॅलो, हा बोला की. अहो मी सकाळपासून उपाशी आहे, काहीच खाल्लं नाहीये. ते वैदेहीने आणि प्रियाने त्यांच्या पुरतं मागवले बाहेरनं आणि खाऊन बसल्यात. मला काहीच नाही. खर्चा असं झालं होय? म्हणजे भूक लागली होय तुम्हाला? हो. मग एक काम करा, हा आपल्या रूम मधनं बाहेर पडा, डावीकडे वळा. हा 22.5 पावलावरती आपलं किचन लागते. तिथं जावा आणि काय बी खावा. तुम्हाला कोण अडवते? वैदेही. मग तिला साईडला करा आणि तुम्ही बनवून खावा ना. गोष्टी तुम्ही आता फोन ठेवा. आधीच त्या वैदेहीने माझं डोकं फिरवलंय, त्यात तुम्ही अजून माझं डोकं
फिरवू नका, नंतर ना फोन मध्ये घुसून मारेन मी तुम्हाला, कळलं का? ठेव फोन, बघते माझं मी काय करायचं ते. बावळट. फोन कशाला गेलाय? उद्या आपली झोप मोड झाली आमची. भूक लागली मला. आता हे सगळं आवरायचं म्हणजे अवघडच आहे. भूक पण लागली आहे लई. जाऊ दे, मरू दे, आवरता येईन सकाळी. नको परत ती ज्याने बघितलं ना सकाळी तर बोंबाबोंब व्हायची. सकाळी सगळ्यांच्या समोर आवरायला लागल. करू आता काहीतरी खाऊन घेते आणि मग आवरते. तेच अवघड झाले. खायला काय बघायचं? याला पण आत्ताचा आवाज करायचा होता का? परत त्या सटवीला कळलं ना मी आवरत बसली तर तिला लई जिंकल्यासारखं वाटत. शलाकाताई, बाई आहे का घुबड आहे? रात्रीचं पण चांगलं दिसतं की हिला. घाबरू नका, मीच आहे. आणि काळजी करू नका, कोणी बघितलं नाही, फक्त मी बघितलं. जमते की साफसफाई तुम्हाला? हां, मला एक कळलं नाही, हे लाईट ऑफ करून का करत होतात सगळं? हां, एक काम करते, मी तुम्हाला मदत करते. चला. बघ तू ना, अहो खरंच मदत करणार आहे मी. काय आहे, या पहिल्याच दिवशी एवढा लोड घेणं बरं नाही. कंबर दुखेल तुमची. पाय आधीच मुरगळलाय ना तुमचा. हात तर सुन्न झालाच असेल. मुद्दाम मला हिनवायला करतेस ना तू हे सगळं? मज्जा येत असेल ना तुला माझी माप काढायला? मी जेन्युइनली हेल्प करायला आले तुम्हाला आणि तुम्ही हे काय बोलताय? हे बघा, पसारा करणं खूप सोपं असतं पण आवरणं तेवढंच कठीण असतं. कठीण कामं करण्याची सवय नसेल ना तुम्हाला, म्हणून म्हटलं हेल्प करते. चला चला चला. काय बघताय ताई, मी फक्त हेल्प करेन असं म्हणाले. मी एकटी नाही करणार आहे हे सगळं, तुम्हाला मदत करायची आहे मला. चला चला आवरा पटकन, चला घ्या ते, चला आवरा.
करायला गेले हे एक, झालं भलतच. वैदेहीच्या अंगात ना लई माज आहे, माज. नेमकं माईने माझा फोन उचलला नाही. माईने जर फोन उचलला असता ना तर बरोबर हिला दाखवून दिलं असतं. आता आठवण झाली का लेकीची? बोल शाले, बोल. काय बोल ग? दिवसभरात आत्ता आठवण आली होय तुला माझी? आत्ता आठवण आली? आठवण झाली म्हणजे? हा, आठवण झाली म्हणजे काय? कशाला आलोय आम्ही मुंबईला? हा, महत्वाची कामं आहेत म्हणून आलो इथे, मजा मारायला आलेलो नाही. कसं आहे ना शाले, ते तुझ्यासारखं मोबाईल घेऊन उताणं पडण्या इतका वेळ नाही आमच्याकडे. काय झालंय बोल? मगाचपासून 10 वेळा फोन केले महत्वाच्या मीटिंग मध्ये. काय जीव जात होता तुझा एवढा? बोल आता. जीव जात होता नाही, गेलाच असता. हे जर सगळं असं सुरू राहिलं ना माई, तर तू येईपर्यंत माझं मड असन तिरडीवरती. मम्मा आल्यावरती माझं मेलेलं तोंड. शाले, काय बोलते कळतं का तुला? हा, थोबडावर तुझं. शांत हो आधी, शांत हो. काय झालंय? हा, काय झाले सांग. हे सगळं ना तुझ्या त्या तुकरट सुनामुळं झाले माई. तिच्या अंगात ना लय मस्ती आहे, लय म्हणजे लय मस्ती आहे. की झाली तू तर थोबड बंद असते तुझ्या. आई ग, खूप लागलं का? बघू खरचटलं. ताई, काय करताय तुम्ही? परत कोणावर हात उचलायचा नाही. ह्यावेळेस फक्त पाय मुरगळलाय. पुढच्या वेळेस जर असं काही करण्याची हिंमत केलीत ना तर हात पण मोडून ठेवेन. हे घर माझं आहे. होतं, पण आता तुमचं आडनाव मक्तेदार नाहीये. विसरल्यात वाटतं तुम्ही. मी माईसाहेब मक्तेदारांची सून आहे. मक्तेदार माझं आडनाव आहे आणि ते तसंच राहणार आहे. हे बघ, आता विषय वाढवू नकोस. शांतपणे सगळं आवरून घे, नाहीतर फोटो काढून मी माईंना पाठवे ना. माई, तू जर काय केलं नाही ना माई, तर मी तिचा खून करीन. खून करीन मी तिचा. शाले, शाले जरा शांत हो. त्या जगतापाच्या पोरीची ही हिंमत. हे तर काहीच नाही माई. तुझ्या हाताला नोकरांना काय सांगून केली होतीस की तू सांगितलंय तसंच करायचं सगळं? त्या वैद्यचं कुणी ऐकायचंच नाही. बरोबर. पण तुझी पाठ फिरली आणि सगळे नोकर तिच्या मागं पुढं करायला लागलेत. मला नोकरासारखं वागवलंय घरामध्ये. ती राधा, अगं ती राधा तर त्या वैद्यचं पाय धरून पाणी प्यायचं बाकी राहिलीये फक्त. काय बोलते तू? हा, एका दिवसात एवढं सगळं घडलं? माई, तू गावच्या सत्तेच्या मागे लागलीस, पण घरातली सत्ता ती वैद्य कधी स्वतःच्या हातात घेतली ना तुला कळणार नाही. ती बाहेर दिसू नये म्हणून तू तिला घरात डांबून ठेवलीस, पण ती हळूहळू सगळं घर स्वतःच्या ताब्यात घ्यायला लागली. आम्ही आमचं डोकं वापरून एक तंत्र चालवलं होतं, पण ही पोरगी ते आमच्यावरच उलटवायला निघाली आहे. आता हे तंत्र नाही, आमचंच एक ब्रह्मास्त्र त्यांच्यावर उलटवणार आहे. म्हणजे असं कोणतं अस्त्र आहे तुझ्या हातात? तुझी आजी, आमची सासू रुक्मिणीबाई मक्तेदार.
लवकर का तयार झालास तू? हा चाललायस का? हा ते जरा एक महत्वाचं काम आहे, ते करून मी लगेच येणार आहे. कामाशिवाय जाणार नाही सहज, पण सकाळ सकाळ एवढं काय काम काढलंस? हा आहे एक जरा काम आहे जरा. गुरु जेवायची वेळ झाली आता. काय? कुठे काय नाही. चला मी निघतो. हा एक मिनिट, तू काही खाल्लंयस का? नाही मी बाहेरच खाईन जाता जाता. कशाला कशाला बाहेर जाऊन खायचंय? जर तुम्हाला रात्री सांगितलं असतं तर मी काहीतरी तयारी करून ठेवली असती, पण आता असं रिकाम्या पोटी जाऊ नको, मी पटकन काहीतरी बनवून आणते. हा थांब. ओ मिसेस हानकी वडी. तुम्ही विचारलं ना मनापासून भरून पावलो मी. खरंच पोटच भरलं माझं. काय हो प्रेम प्रेम म्हणजे हेच असतं का? बघ मी ते त्या अर्थी नाही बोलले. मी माझं म्हणण्याचं अहो माहिती हो, अहो माहितीये, दोस्तीतलं प्रेम असं बोललो मी. दोस्तीतलं प्रेम. हा दोस्ती. हा दोस्ती पोटीच म्हणायचं होतं मला. तेच दोस्ती. तेच प्रताप. बरं मला आता उशीर होतोय, नाही तर तो सुखात मी ओरडेल मला. कोण सुखात मे? हा कोण सुखात मे? सुखात ते सुखात मे दुखात मे, इथे मी तिथे मी सर्वत्र मी, असा तो श्लोक आहे ना, तो ऐकला होता मी. सकाळी उठल्यावर म्हणतात बहुतेक तो. छान मस्त आहे तो. तेज प्रताप, तू काही लपवतोयस का माझ्यापासून? मी कुठं कशाला लपू? मी कशाला लपू? मी काही लपवत नाही. सांगितलं का तुम्हाला मी कामासाठी चाललोय म्हणून? मग सांग ना काय काम आहे. सांगितलं की महत्वाचं काम आहे. अरे हो, पण त्या कामाला काही नाव गाव फळ फूल काहीतरी असेल ना? ए आवडलं आपलं फळ फुळ. मस्त आहे. येतो. अरे तेज प्रताप, काय काम आहे नक्की? पक्षाचं काम आहे. पक्षाचं काम एवढं सकाळी? राधे, ए राधे, अगं तुझं डोकं काही फिरलंय काय? काय झालं काका? तू शलाकरांच्या विरोधात गेलीस? वय मी काही बी चुकीचं केलं नाही. मला हे बी माहितीये की शलाकाताई चिडलेत. खरं तर आपण ना आधीच त्यांचं ऐकायला नव्हतं पाहिजे. अगं शलाकरांच्या विरोधात म्हणजे माईंच्या विरोधात जाण्यासारखं आहे. तुला अक्कल आहे का काही? अहो काका, तुम्ही मला धीर द्यायचं सोडून घाबरवताय काय? शलाकताई काहीतरी शिक्षा करणार हे सांगायला आलोय. सांभाळून राहा. ए थंडर, काय गाडी चालवतो का बैलगाडी चालवतो रे? जरा फास्ट चालव की. हो चालवतो. आज पण उशीर झाला ना, तो चुकात मी मला गेटच्या बाहेर नाही, गेट आउट करेल काय आमचा. पहिले घंटा व्हायच्या आधी पोचायला लागेल मला काय करून. चालव की फास्ट. नाही, या चुकात मला मी सोडणार नाही. आता चेस्तो गेली मग तुम्ही यो चुकात मी स्वतःला समजतो कोण? हा, तुम्हाला घरची कामं सांगतो तुम्हाला? नाही तुम्ही सांगूच नका, मी त्याला बघतो. आता तुम्ही काय बोलूच नका. हा, त्या चुकात मी ना तुम्हाला घरगडी करून दिलं. घरगडी बकरी जर असं तुम्ही बकरी त्याच्या घरात नशीब की मी उजव्या कानाला आहे. डाव्या कानाला ऐकलं असतं तर माझं काही खरं नव्हतं. हसायला काय झालं? नाही काय नाही. हसायला काय झालं?
हसतोय तोंडवर करून. गाडी चालव फास्ट, बेड लाव जरा. होय चालवतो. ए थंड, गाडी थांबव. बाजूला घे. काय झालं काय? आता म्हणता फास्ट चला, आता म्हणता थांबा. करू काय मी? जर एक काम आठवलं मला. कसलं काम? तू इथं गाडीतच बसा, मी लगेच आलोच मी. हो तेजदा, तुम्ही कधी आलात? सकाळी आलात, बरं झालं आलात. ते तुमची साडी आहे ना, ती काढून ठेवलेली आहे. हा, ती साडी लगेच घेऊन जा, पॅक करून ठेवले पटकन. आलो. आणि चहा घेऊन जायची यावेळी. एक मिनिट धुंडी, मला चहा कॉफी काही नकोय. मी तुला हे सांगायला आलोय की ही जी साडी आहे ना, ही साडी मला खूप आवडली आहे. मला ही साडी हवी आहे. ही साडी आवडली, मग ही पण घेऊन जा, ती पण घेऊन जा. दोन्ही साड्या घेऊन जा. नको दोन्ही नको. त्या दिवशी जी तुला सांगितली होती बाजूला काढून ठेवायला, ती नकोय मला साडी. आता ती कॅन्सल करून टाक. आता मला ही साडी आवडली, त्यामुळं मी ही साडी घेऊन जाणार. हरकत नाही, ही लगेच काढून देतो. आता लगेच नको, पगार झाला की मी घेऊन जाईन. पगार? कसला पगार? पगार नाही, परवा दिवशी मी इथून जात होतो ना, तेव्हा माझी नजर पडली या साडीवर. मला जाम आवडली साडी, म्हणून लगेच आलो तुझ्याकडे की ही साडी आतमध्ये काढून ठेव. मी पैसे घेऊन येतो आणि साडी घेऊन जातो नंतर. पण त्याच्यात पैसे नको ना. आता बाईसाहेबांची एवढी कृपा आहे, त्यांच्यामुळे माझं शॉप चाललंय की नाही. पैसे काय नको, तुम्ही दोन्ही साड्या घेऊन जा. अरे असं कसं पैसे नको? पैसे तर घ्यावे लागतील तुला, स्वकष्टाचं. हे बघ धुंडी, मी पैसे देऊनच ही साडी घेऊन जाणार, त्याशिवाय मला साडी नको. ही कळलं? तू एक काम कर, ही साडी पॅक कर आणि बाजूला ठेव. कळलं? पण त्याच्यात पैसे नको ना, मी तुम्हाला सांगितलं ना. अरे धुंडी, असं काय करतो? मी हवं तर पाया पडतो तुझ्या, पण ही साडी. हो त्याच्यात हात नका जोडू, असं नका करू. तुम्ही हात जोडू नका. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही या आणि ही साडी, ती कुठली साडी आवडेल ती घेऊन जा. असं हात जोडू नका. पुरी एक रिक्वेस्ट आहे. आता काय? तुम्ही माझ्याकडे येताना चहा वगैरे कॉफी काय पित नाही, मग करा, माझ्या दुकानाला फॉर्म येतो ना, तुम्ही आलात ते थोडीशी चहा पिऊ, लगेच पटकन. ओ हानकी बडीव, काही झालं तरी मी तुमच्यासाठी ही साडी घेणार म्हणजे घेणार, आणि ती स्वकष्टानच. उशीर झाला. अरे कुठे गेले घरातले सगळे? मानाजी काका, राधाताई. अगं तू इकडेच होय? मी तुला खोलीत शोधायला गेले होते. बरं ते सोड, चल. कुठे? अगं बाहेर काही लोक तुला भेटायला आलेत. ते म्हणत होते की तूच बोलवलंय त्यांना. ओ अच्छा, ते आले का? तू बाहेर बसवलंस त्यांना? प्रिया, त्यांना आत तरी घेऊन यायचं ना. मी त्यांना बोलले की आतमध्ये बसा म्हणून, पण ते म्हटले नाही आम्ही इथेच थांबतो. मी तुझे कोणी पाहुणे वगैरे आहेत का? चल चल सांगते तुला. चल चल चल. काका नमस्कार, मी वैदही तेजप्रताप मक्तेदार.
नमस्कार. मीच बोलवलं तुम्हाला. काका तुम्ही असे बाहेर का उभे आहात? प्लीज तुम्ही आत चला ना. मी बाहेर जरा हवेशीर जरा चांगलं वाटलं म्हणून उभं राहिलो, बाकी काय नाही. हरकत नाही. आम्हाला बोलण्याचं कारण नाही समजलं, फक्त बंगल्यावर या असा आपला निरोप आला म्हणून आलो. तुम्ही प्लीज बसा ना, मी सांगते, बसा. ठीक आहे. मी तुम्हाला इथे बोलवण्याचं कारण म्हणजे माझे मिस्टर तेजप्रताप मक्तेदार, त्यांचे वडील आप्पासाहेब मक्तेदार यांची जयंती येऊ द्या. तुम्ही त्यांचे सहकारी होतात, शाळेत त्यांच्या सोबत काम करायचं. त्यांचं कार्य, त्यांचं काम तुम्हाला माहीतच असेल ना. काका, माझी खूप इच्छा होती की त्यांच्या जयंतीच्या सोहळ्यात तुम्ही यावं, आमच्या सोबत इथे असावं. काका, काय झालं? काही अडचण आहे का? तसं नाही, पण आप्पासाहेबांचा विषय इतक्या दिवसांनी निघाला त्यामुळे. आप्पासाहेब म्हणजे देव माणूस हो, पण ते गेले आणि सगळं संपलं. हल्ली असंही त्यांची कोणी आठवण काढत नाही म्हणा. ठीक आहे, माईसाहेबही मोठे आहेत, तेजप्रतापराव यांचंही नाव मोठं आहे. म्हणजे घरातल्यांपैकी कधीच आप्पासाहेबांसाठी कुणी असं कधी काही केलं नाही ना, म्हणूनच आम्ही काही बोललो नाही. एवढ्या चांगल्या कर्तृत्ववान माणसाचं नाव इतकी वर्ष पुसलं गेल्यासारखंच झालं. तसं नाही हा, पण आजही आप्पासाहेबांच्या नावाने आम्ही 501 रुपयाचं बक्षीस देतो बरं. ज्या विद्यार्थ्याला मराठीमध्ये चांगले गुण मिळतात त्या विद्यार्थ्याला आप्पासाहेबांच्या नावाने पारितोषिक दिलं जातं. हो काका, किती छान उपक्रम आहे हा. नाही, जर खरंच असं असेल ना, तर पुढच्या वर्षीपासून तुम्ही त्या विद्यार्थ्याला 5,000 रुपये द्या. मला त्याची मदत करायला खरंच खूप आवडेल. हे बेस्टच झालं, काय गोंधळी कर. तुमचं नाव ऐकलं होतं, तुम्हाला पाहिलंही होतं, परंतु प्रत्यक्ष भेटीचा योग मात्र आज आला हो. पण आप्पासाहेबांच्या नावाला जो नरवणे, हा, आपण निघूया. बा ठीक आहे. काका, तुम्ही काहीच घेतलं नाही तर हो. हे तसं नाही, उद्या आम्ही येणारच आहोत ना. उद्याच्या कार्यक्रमाला आम्ही येणार म्हणजे येणार नक्की. अगदी येतो आम्ही. अच्छा, नमस्कार. या. येतो.